नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। पालघर में अधिकार युद्ध, सरकार विरोधी नारों के साथ जिलाधिकारी कार्यालय की दहलीज पर पहुंचा माकपा का महापड़ाव। पालघर में आदिवासी स्वाभिमान और किसान अधिकारों की रक्षा के लिए निकाला गया माकपा सीपीआईएम का भव्य पैदल मार्च अब अपने निर्णायक चरण में प्रवेश कर चुका है। दहाणु विधायक विनोद निकोले के नेतृत्व में हजारों की संख्या में आंदोलनकारी जिलाधिकारी डिस्ट्रिक्ट कलेक्टर कार्यालय के समीप पहुंच गए हैं। आंदोलन का मार्ग, यह मार्च एक चुनौतीपूर्ण और लंबी दूरी तय करके यहां पहुंचा है। इस पदयात्रा का मार्ग मुख्य रूप से इन क्षेत्रों से होकर गुजरा। राष्ट्रीय राजमार्ग 48 से स्थित चारोटी से चिल्लार, नांदगांव तरफे मनोर से काजू पाड्ढा होते हुए पालघर रोड के मुख्य मार्ग के जरिए सीधे जिलाधिकारी कार्यालय। रास्ते भर सरकार विरोधी नारों के साथ अपनी मांगों को बुलंद करते हुए यह जनसैलाब अब जिलाधिकारी कार्यालय के बाहर पड़ाव डाल चुका है। विधायक विनोद निकोले और उनकी टीम आज रात यहीं विश्राम करेगी। कल सुबह 10 से 11 बजे के दरमियान विधायक विनोद निकोले एक प्रतिनिधिमंडल के साथ जिलाधिकारी से मुलाकात करेंगे। इस बैठक में जल जंगल जमीन के अधिकारों और किसानों की ज्वलंत समस्याओं पर अपना पक्ष मजबूती से रखा जाएगा। महिनाभरापूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीने नियोजन केलं होतं। त्या अनुषंगाने कालच्या दिवशी हा पायी मोर्चा हा जवळजवळ 12 मागण्या घेऊन हा पायी मोर्चा चारोटीपासून सुरू झाला। चारोटीला जेव्हा सुरुवात झाली ह्या मोर्चाची तेव्हा या पायी मोर्चामध्ये साधारणतः 40 ते 45 हजार हे लोक कामगार आणि शेतकरी त्या ठिकाणी एकत्र आले होते। काल जवळजवळ मनोरपर्यंत आल्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक 5 हजाराची वाढ झाली आणि मनोरला एक मैदान आहे, त्या मैदानावर आम्ही आलो। त्या ठिकाणी 50,000 लोकांचे सर्व एकत्र जमले होते। त्या ठिकाणी आम्ही काल मुक्काम केला आणि सकाळी 10:30 वाजता पुन्हा या पायी मोर्चाला मनोरपासून सुरुवात केली। जवळजवळ 6 वाजता आम्ही या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावरच्या ठिकाणी हा मोर्चा येऊन धडकला। 25 किलोमीटरचं अंतर हे आज आम्ही कापलं। आता इथे पोहोचल्यानंतर पोलीस प्रशासनाने आम्हाला तिथे बॅरिकेड वगैरे लावून थांबवलं होतं, परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही शांततेच्या मार्गाने आलेलो आहोत आणि खरं म्हणजे आम्ही शांततेचे पाठीराखी सुद्धा आहोत। चारोटीपासून पालघरपर्यंत पोलीस प्रशासनाने आम्हाला तसं खरं सांगायला गेलं तर खूप सहकार्य केलं, परंतु इथे आल्यानंतर त्यांनी बॅरिकेड लावले हे काही योग्य नाही आणि म्हणून त्यांनी आम्हाला या गेटपर्यंत येऊ दिलेलं आहे। परंतु आमची अशी अपेक्षा होती की आज जवळपास हे 50 ते 55 हजाराच्या वरती हा शेतकरी या ठिकाणी एकत्र आलेला आहे। आमची अपेक्षा होती की या कलेक्टर कार्यालयाच्या आवारामध्ये सर्वांना तिथे बसून, कारण लाईटची वगैरे सोय आहे, परंतु पोलिसांनी आम्हाला या गेटवर थांबवलेलं आहे। काही हरकत नाही, आम्ही सर्व शेतकरी आहोत, त्यामुळे रस्त्यावर येणे कुठे आपण झोपू शकतो, त्याच्यामध्ये काही अडचण नाही। परंतु ज्या काही मागण्या आहेत, आता इथे मोर्चा पोचल्यानंतर आम्हाला कलेक्टर मॅडमकडून एक निरोप आला की आपण चर्चेला यावं, परंतु आता आमचं शिष्टमंडळ हे चर्चा करण्याच्या मनस्थितीत नाही आहे। पूर्ण दिवसभर पायी चालून थकलेलो आहोत आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आज चर्चा करणार नाही। आज आम्ही या ठिकाणी थोडेसे जेवण वगैरे करून आम्ही थोडी विश्रांती घेऊया आणि उद्या सकाळी 10:30 ते 11च्या दरम्यान आम्ही शिष्टमंडळ म्हणून प्रशासनाशी चर्चा करूया। 12 मागण्या आहेत, त्याच्यावरती बरेचशा जमिनीचे मुद्दे आहेत। स्मार्ट मीटर आहे, मनरेगाचे 200 दिवस काम दिलं पाहिजे, पेशा भरती झाली पाहिजे, त्याच्याच जोडीने या पालघर जिल्ह्यामध्ये राहणारा आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, ओबीसी, दलित, जो कोणी असेल, ज्याच्या ज्या समाजाचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनवर त्यांना सरकारी सेवेमध्ये त्यांनी रुजू केलं पाहिजे। त्याचप्रमाणे वाढवण बंदर हे संपूर्ण पालघर जिल्ह्याला उद्ध्वस्त करणारं वाढवण बंदर या ठिकाणी होऊ घातले, त्याचे काम सुरू झालेलं आहे। परंतु जरी आज सुद्धा पालघरच्या प्रत्येक नागरिकाने, पालघरच्या भूमिपुत्राने जर ही भूमिका घेतली की वाढवण बंदर आम्ही थांबवू शकतो, तर ते थांबवू शकतो, परंतु त्या हिशोबाने त्या पद्धतीने पालघर जिल्ह्यातला भूमिपुत्र हा रस्त्यावर उतरला पाहिजे। त्याचप्रमाणे अनेक मुद्दे आम्ही घेऊन आलेलो आहोत। उद्या चर्चा होईल, समाधानकारक चर्चा झाली तर ठीक आहे, आंदोलनाला स्थगिती दिली जाईल किंवा आम्ही थांबू, अन्यथा हे आंदोलन पुढे चालू राहील, शांततेच्या मार्गाने हे चालू राहील। अब तक के लिए इतना ही। वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें।